हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे इंडायजेशन. तर इंडायजेशन म्हणजेच अपचन. तर ह्याची वेगवेगळी कारणे आहेत, पण आपण त्यावर काय ट्रीटमेंट घेऊ शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर कारणे पाहिले तर फर्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हटलं तर आपलं लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईल फॅक्टरमध्ये खूप जास्त खाणं, खूप फास्ट जेवण करणं, जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असू त्यावेळेस आपण खूप जास्त खाऊन घेणं, किंवा डिप्रेशन असेल आपल्याला, त्या डिप्रेशनमध्ये सुद्धा आपण खूप जास्त खातो आणि झोपा काढतो. तर यामुळे सुद्धा आपल्याला अपचन होऊ शकतं. दुसरा फॅक्टर स्मोकिंग, खूप फॅटी आणि फ्राईड फूडचं जास्त सेवन करणं, स्पायसी फूड आहारामध्ये जास्त समावेश करणं, ॲसिडिक अन्नांचा जास्त प्रमाणामध्ये समावेश असणं, म्हणजे सायट्रस, त्यालाच आपण म्हणजे लिंबू सरबत जास्त प्रमाणामध्ये घेणं, किंवा जे आंबट पदार्थ असतात हे पदार्थ जास्त घेणं. जे लोक खूप अल्कोहोल ड्रिंक करतात, फिजी ड्रिंक्स असतात, ही इमेज तुम्ही पाहू शकता. चॉकलेटचं सेवन जास्त करणं, काही लोकांना म्हणजे लहान बच्चूंना चॉकलेट्स खूप जास्त आवडतात, तर बच्चू दिवसभर चॉकलेट्सवरच राहू शकतं, तेव्हा सुद्धा अपचन होऊ शकतं. कांद्याचा आहारामध्ये जास्त समावेश असणं, पेपरमिंट असणं जास्त, आणि मेडिकल कंडिशन्समध्ये, मग मेडिकल कंडिशन्स कोणत्या आहेत? IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये इंडायजेशन असतं. ज्या लोकांना अल्सर्स असतात त्यांना सुद्धा इंडायजेशन, अपचन होऊ शकतं. तर मेडिकल कंडिशन म्हटलं तर IBS मध्ये इंडायजेशन होऊ शकतं. अल्सर्स ज्या लोकांना होतात त्यांना इंडायजेशन होतं. दुसरी गोष्ट म्हटलं तर GERD, आणि लास्ट म्हटलं तर प्रेग्नन्सीमध्ये काही लेडी पूर्ण 9 महिने अपचनचा प्रॉब्लेम होतो. आता सगळ्यात लास्ट आणि मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. अपचनवर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर खूप छान मेडिसिन म्हटलं, मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर नक्सोमिका 200 पोटेन्सीमध्ये खूप छान रिझल्ट देते. तर नक्सोमिका 200 आपल्याला रात्री 5 थेंब पेशंटला झोपताना द्यायचं आहे. नॅक्झोसॉफ्ट पावडर आपण 1 चमचा थोड्याशा गरम पाण्यामध्ये रोज रात्री झोपताना पेशंटला द्यायचं आहे. हे दोन्ही मेडिसिन आपल्याला कमीत कमी 3 महिने पेशंटला द्यायचं आहे. खूप छान रिझल्ट येऊन जातो. त्याबरोबरच बाकीच्या मेडिसिन सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर नक्सोमिका 30 पोटेन्सीमध्ये आपण जे लोक हार्ड वर्किंग असतात, म्हणजे शेतकरी असतील किंवा खूप जास्त काम करणारे लोक असतात, त्यांना आपण नक्सोमिका 30 पोटेन्सीमध्ये देऊ शकतो. परत लायको 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर हे मेडिसिन ज्या लोकांना जास्त गॅस होतो आणि ढेकर येतात अशा लोकांना आपण लायकोपोडियम 30. पण विशेषतः म्हटलं तर गॅस हा बेंबीच्या खाली म्हणजे लोअर ॲब्डोमेनला होतो, तेव्हा आपण लायकोपोडियम पेशंटला देऊ शकतो. रोबिना 30 आणि 200 पोटेन्सी मध्ये आपण देऊ शकतो. तर हे मेडिसिन सुद्धा जळजळ होणे, डोकं दुखणे, इरिटेट होणे किंवा अपचन होणे जर होत असेल तर आपण रोबिना 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये देऊ शकतो. आणि लास्ट म्हटलं तर कार्बोवेज सुद्धा अपचन, पोटामध्ये जळजळ होणं, पोटामध्ये गॅस होणं आणि भूक न लागणं अशा पेशंटला आपण कार्बोवेज 30 आणि 200 पोटेन्सीमध्ये देऊ शकतो. तर होमिओपॅथीने आपण अपचनचा प्रॉब्लेम पूर्णपणे घालवू शकतो. त्याबरोबरच ट्रीटमेंट बरोबरच तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल चेंज करायचं आहे, थोडासा व्यायाम करायचा आहे, आणि त्याबरोबरच वॉटर इनटेक तुम्हाला भरपूर ठेवायचं आहे. पूर्णपणे तुम्हाला रिलीफ मिळून जातो. तर असेच तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ पाहायचे असतील
किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.